नमस्कार रसिक हो. त्या दिवशी गोधडी वाहिनीवर टाकलेली ती कथा तुम्ही पाहिलीच असेल. त्यातले कळीतले शब्द वाचल्यानंतर अनेकांना प्रश्नही पडला असेल की आज नेमकं काय सादर होतंय. आजच्या सादरीकरणापूर्वी ही कविता ऐकूया. एक शोधव्रती होता. त्याला पडले असे प्रश्न, एकेका शोधाने त्याच्या बदलून गेले अवघे विश्व. चंद्र सूर्य दिवस रात्र प्रकाश यांचे आकर्षण, सप्तरंगी इंद्रधनुच्या मागे नेमके कोणते कारण. तत्वज्ञान भारीच आवडायचं, विज्ञानातही रस होता. हौसेपायी लिहिला ह्याने प्रिन्सिपिया मॅथमॅटिका. वस्तुमान आणि वजन, स्थितीगतीचे रचले नियम. त्वरण मनाचे भारी असे की समजून घेतले पृथ्वीचे क्रमण. धरित्रीच्या गर्भामध्ये चुंबकीय शक्ती होती. शोध लावला तर्काने, वापरली विज्ञानाची युक्ती. स्थितीगती मिती रची विज्ञानाची नीती जो. स्थितीगती मिती रची विज्ञानाची नीती जो. भौतिकाच्या भाराखाली आखली गणिती हो. पहिला नियम सातत्याचा. पहिला नियम सातत्याचा संतुलित बळाचा. दुसरा नियम संवेगाचा समानुपाती बळाचा. तिसरा नियम उडते जाणे यान अंतराळाचे. तिसरा नियम उडते जाणे यान अंतराळाचे. प्रतिक्रियेच्या औचित्याचे समान बळ परिमाणाचे. केवळ दिधले नाही नियम, केवळ दिधले नाही नियम. प्रयत्न अनंत जाणण्याचे. शून्याच्या शोधात न्यूटने दान दिले ज्ञानाते. दान दिले विज्ञानाते. आज 4 जानेवारी. सफरचंद पडून ज्याला गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लागला, त्यात सर आयझॅक न्यूटनचा आज 383वा वाढदिवस. न्यूटनची जिज्ञासू वृत्ती आणि त्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन आपण सर्वांनीच बाळगायला नको का. त्यांच्या याच कार्यासाठी अक्षरधर्मीच्या गोधडी वाहिनीतर्फे त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन. आजचा हा भाग जर आपल्याला आवडला असेल तर गोधडी वाहिनीचं सदस्यत्व घ्या आणि आजचा हा भाग इतरांना पाठवायला विसरू नका. धन्यवाद.